हाय फ्रेंड्स, नुकताच आलेला एक अनुभव मी सांगू इच्छिते कृष्णाचा। गुढीपाडव्यापासून मी रामाचं नवरात्र फॉलो करतेय। याच काळामध्ये मला माझ्या स्टुडंटच्या घरी बोलावणं आलं। त्यांच्या घरच्यांनी मला बोलवलं। ही माझी स्टुडंट सुजाता कॅन्सर सर्व्हायव्हर होती, पण तिला कॅन्सर रिकव्हर झाला। मी घरात शिरत असताना दरवाजापाशी मला सुजाताचं विव्हळणं ऐकू येत होतं। इतकं तिला दुःख होत होतं। तिला मॉर्फिन सारखे पेन किलर्स चालू होते, तरी पण तिचं दुःख कमी झालं नव्हतं। तिला रात्रीची झोप नव्हती दुखण्यामुळे। मी तिच्या बेडपाशी गेले। अतिशय कृश झालेली सुजाता होती आणि मला ती म्हणाली, मॅम माझं पायाचं दुखणं बंद करा। मी तिला बोलले तिच्याशी 2 मिनिटं आणि मी कृष्णाचं स्मरण केलं आणि सांगितलं की कृष्णा, हिला याच्या वेदनांमधून मुक्तता दे। आणि तिच्या पायावरती हात फिरवू लागले। स्पर्श केला मात्र तिच्या पायाला आणि तिचं दुखणं पूर्णपणे थांबलं, कारण त्यानंतर 10 मिनिटं तिच्या तोंडून कुठलाच आवाज नाही, कुठलंच विव्हळणं नाही आणि ती शांतपणे झोपी गेली। उठल्यानंतर मला म्हणली, मॅम माझं दुखणं कायमचं निघून जावं अशी प्रार्थना तुम्ही कृष्णापाशी करा। हा जो माझा अनुभव आहे, हा सांगताना सुद्धा माझ्या डोळ्यांमध्ये आणि माझ्या हृदयामध्ये दाटून आलेला आहे। जय श्री कृष्ण।